यू ऑल्सो वडापाव प्रेमी, कारण आपल्या कॉलेजच्या कट्ट्याची आठवण आहे आणि ट्रेन पकडायच्या आधीचं वन बाईट कम्फर्ट आहे. वडापाव बनवताना तो फ्लफी होत नाही, तर कधी स्टफिंग थोडं ड्राय, तर बॅटर व्यवस्थित होत नाही, तर वडा नेव्हर टर्न्स परफेक्ट. इफ दिस साउंड्स फेमिलियर, तुम्ही नक्की बरोबर व्हिडिओवर आहात. वॉच दिस टिल द एंड. आय एम गोइंग टू शेअर रिअल इझी टिप्स. वाटणासाठी आपण इथे कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची घेतली. आता ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. बटाटे उकडून झाली आहेत. आता ह्याची सालं काढून आपण साईडला ठेवून द्यायची आहेत. आणि आता एका कढईमध्ये तेल घेऊया. फोडणीसाठी मोहरी, जिरे, हिंग, केलेलं वाटण, कढीपत्ता हे सगळं घालून घ्यायचं. थोडीशी हळद आणि धने घालून छानपैकी परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बटाटे घालून घेऊया आणि बटाट्यांना खूप व्यवस्थित स्मॅश करायचं आहे. अगदी छान फाईन पेस्ट व्हायला हवी. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि कोथिंबीर घालून घेऊया आणि हे बॅटर साईडला थंड व्हायला ठेवा. आता मी इथे 1 कप बेसन घेतलं, त्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ, लाल तिखट, हळद आणि 2 चमचे गरम तेल घातलंय. ह्या पद्धतीने हलवून घेऊया आणि हळूहळू करून आपण पाणी घालणार आहोत. पाण्याची कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते. जेव्हा तुम्ही तुमचं बॅटर बनवाल, तर चमच्याच्या साहाय्याने टेस्ट करा की तुमचं बॅटर मागणं कोट होऊन खाली पडतंय का? आणि ते चमच्याला आवरण राहतंय का त्याचं. आता आपण जे बटाटे वडे आहेत ते वळवून घेऊया सगळे आणि त्याला सुद्धा साईडला ठेवून द्यायचंय थोड्या वेळ. सगळे सेम आकाराचे असायला हवेत. आता आपण तळण्याच्या अगोदर आपल्या बॅटरमध्ये सोडा घालणार आहोत आणि त्याला छानपैकी फेटून घ्यायचं. जेवढं जास्त फेटाल तेवढे छान वडे होतात. तर ह्या पद्धतीने एक 3 ते 4 मिनिटं आपण छान त्यांना फेटून घेऊया. आता चमच्याच्या साहाय्यानेच बटाट्यांचे वडे बॅटरमध्ये सोडायचेत आणि मग तेलामध्ये सोडून घ्यायचे. तेल छानपैकी गरम व्हायला हवंय. हाय फ्लेमवर तेल गरम करायचं नाहीये. मीडियम फ्लेमवरच गरम करायचं आणि त्याच्यावरच आपले वडे तळायचे. खूप छान होतात. नक्की करून पहा. तुम्ही पाहू शकता की किती छानपैकी आपलं जे बॅटर आहे ते कोट झालंय आणि ह्या पद्धतीने आपला वडापाव रेडी आहे. गरमागरम पावसोबत सर्व्ह